हैसून मी जाऊचंय नाही सांगून ठेवतय। आता तुका मी शिक्षा करतले, या सगळ्याची तुका शिक्षा करतले मी। मला शिक्षा? आत्या काय बोलताय तुम्ही? तोंड थैसर करून उभ्या राहू। आत्या तिळू, याच्या पुढे जेव्हा जेव्हा माझ्या समोर येशील ना तेव्हा माझ्याकडे पाठ करून उभ्या राहायचा। हा, मी तुला या घरात घेतलीये ते या घरची सून म्हणून नाही, आणि या घरात माझ्या समोर कधीच यायची आणि चुकून जरी आलीस तरी हा चेहरा मला कधीच दाखवायचा नाही। तिळू, कळणार नाही तुका? काय थैसर तोंड कर। आई, आजी गेल्या। चल रे, दाखवतो। पहिलं जग पुढे आली आणि हनीमूनचं हक्क भविष्य बुडून गेलं। बस आजी बस। हे बाय, तू अशी पोच केलंस ना, बालगंधर्वांची आठवण झाली हो। वा 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 वा, गुणी माझो नातू तो रे। आवशी बापाशीचं नाव काढशील तू? वा वा वा, कोणाची दृष्ट नको लागू। हा चल, आता आपण झोपूया। लगेच झोपूया? तू बेडवर झोप, मी खाली झोपतो। रे काय रे रंग्या, मेल्या तुका काय वाटला? तुझी आजी इतकी वाईट असा? हा, तुका खाली झोप म्हणत आणखीन मी वरती झोपू गादीवर? नाही रे बाबा, रे इतकी वाईट नाही। आजी ना नातवंडांची काळजी करता, त्यांचा वाईट चिंतत नाही कधी पण। आता तुका वाटत असाल की किती बोलता कट 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 कट, होय की नाही? सारखा रागवत असता असं नाही रे। आम्ही ना माणसा कशी असो माहिता, आमच्या मनात येतं ना आता पटकन बोलून मोकळी होतो। म्हणजे मनात काय येत ठेवचा नाही, म्हणजे काय होता समोरचा गैरसमज होत नाही। मन कशी एकदम मोकळी होतात, त्रास होत नाही रे खायचो। पण काय होता माहितीये, नाहीतर एक गोष्ट लपूक गेला ना की दुसरी गोष्ट पण लपूक लागता, म्हणजे असे 10 गोष्टी लपूक लागतात, होय का नाही? म्हणते आता माका सांग, कोकणात बघ फणस कसो बाहेरसून बघितलं की काटेरी दिसता, पण फोडल्यावर कसो लुसलुशीत गोड असता का नाही? तशी माणसं कोकणातली रे, सगळी प्रेमळ असतात। ती बोलली ना तरी तोंडावर पटकन बोलून मोकळी होतात। मागसून कुचू 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 असला काही त्यांना जमत नाही करू। जा वाटता, जा मनात येता, ता तोंडावर फटकन बोलून मोकळी होतात। पण हे सगळं तू मला का सांगतेस? अरे म्हणजे कधी जर येळ येली तर तुका माहित पाहिजे ना, म्हणून सांगितलंय। हा हा, लागणार नाही। रंग्या, लगीन करूक पोरगी बघशीत ना, गुणी पोरगी बघा। दिसूक देखणी नसली ना तरी चला, पण गुणी संसार करणारी, सगळ्या माणसांका ना नातेवाईकांका अशी घट्ट बांधून ठेवणारी वही रे। आणि सगळ्यात महत्वाचा तुका सांभाळणारी वही। हा, अशी पोरब। चल आता झोपूया। हा
तू पण झोप हा. शांत झोप बाबा. दत्तगुरु महाराज स्वामी. अजून झोपला शांत. ओके. नको, हात फिरवले तर जाग येते का? झोपू दे शांत. झोप. आपापला अंतरून उचलून ठेवूया. स्वामी स्वामी.